माझं हे स्टोरेज केलेलं आहे पेंटिंग ठेवायचं ते दाखवते. हे इथे कपाट आहे आणि ह्याच्यामध्ये असे 2 सेक्शन्स आहेत. इथे पूर्ण भरले आणि इथे अशी बाहेर काढायला पेंटिंग, पण त्याचं ठराविक साईजची पेंटिंग आहे आणि ती अशी बाहेर काढता येतात आणि एक एक करून दाखवता येतात. हे चित्र आहे माझं. याच्यामध्ये मी लँडस्केप आहे, पण हे रिअलिस्टिक लँडस्केप नाही आहे, तर हे आपल्या मनात एक इम्प्रेशन असतं त्याचं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ढग आहेत, ऊन आहे, पाऊस आहे किंवा पाणी आहे, लेक आहेत, घर आहेत आणि ही इम्प्रेशन्स आपण कुठेतरी गेलेलो असतो समजा फॉरेनला वगैरे, तर ते अशी उतरती छपरं, त्याचे जाळ्या, असं सगळं इम्प्रेशन त्याच्यात घातलं. पेंटिंग कला क्षेत्राचा खजिना ज्यांनी दाखवला ते आहेत शोभा पत्की. त्यांच्याविषयी आज आपण अधिक माहिती घेऊया या नवीन भागामध्ये आणि यापुढील नवीन भागातसुद्धा आपण त्यांच्याविषयी अधिक नवीन माहिती घेऊया. तर ऐका आणि पहा. ह्या दुसऱ्या भागामध्ये मॅडम आपलं प्रत्येक स्वागत आहे. पहिल्या भागाला जोडूनच थोडासा अलीकडे पलीकडचा प्रश्न आहे, तो म्हणजे ह्या क्षेत्राची आवड, निवड आणि सवड तुम्ही कशी जोपासता? पहिली आवड, नंतर निवड, नंतर सवड. आवड ही मी मागच्या वेळेला सांगितलंय की जन्मताच होती आणि मी मॅट्रिकला सुद्धा घेणार होते चित्रकला, तेव्हापासून माझी आवड होती आणि मी ती जपत होते. त्याच्याबरोबर माझी नाट्यकला पण होती, माझं नृत्य पण चाललं होतं, त्यामुळे मला या सगळ्या कलांची आवड होती. मग निवड करायची जेव्हा वेळ आली तेव्हा नाट्यकला ही मला पुढे नेता येणं शक्य नव्हतं. ती मी फक्त प्रायोगिकपर्यंत थांबवलं, कारण वेळोवेळी प्रयोगाला जायचं, बाहेर जायचं जास्ती किंवा मग शूटिंगसाठी जायचं, हे सगळं मला शक्य होणार नव्हतं, कारण मला संसार करायचा होता. म्हणजे सगळेच करतात नाही असं नाही, पण मला ते जमणार नव्हतं. म्हणून मग मी चित्रकला ही निवडली आणि मग ते जोपासताना हळूहळू हळूहळू जसं शिकायला मिळालं तसं तसं मी शिकवत गेले आणि दुसऱ्या मुलींना किंवा दुसऱ्यांना शिकवता शिकवता मी घडत गेले. शेवटी मला जेव्हा MA चा कोर्स SNDTतून करायला मिळाला, जिथे स्त्रियांना अशी सोय होती की कुठलाही, मी BA केलं होतं, कुठलाही तुम्ही ग्रॅज्युएशन केलं असेल तर MA करता येत होती. आणि त्यामुळे मी त्या विषयात तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर मी साहजिकच युनिव्हर्सिटीत पहिली आले, कारण मी ऑलरेडी शिक्षक होते, मी शिकवत होते. त्याचा मला फायदा झाला आणि मग मी माझी ही कला पुढे पुढे जोपासली, त्याचा व्यवसाय केला. मोठ्या मोठ्या गॅलरीजमध्ये मला माझी पेंटिंग्स लावायला परवानगी मिळाली किंवा मला बोलवलं गेलं आणि मग माझा प्रवास असा सुरू झाला. हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा एखादं क्षेत्र निवडता आलं नाही म्हणून हे तुम्ही क्षेत्र निवडलं का तुमच्या मनातच होतं या क्षेत्रात पुढे जायचं? नाही, असंच म्हणजे मी आता सांगितलं तसंच की आपसूक माझ्याकडे कुठलं घ्यायचं ते येत आलं, कारण मला म्हणजे परमेश्वराने माझ्याकडे पुष्कळशा कला दिल्या होत्या, नाही असं नाही, दिल्या आहेत, पण त्याचा कुठल्याचा मी वापर करून घेऊ, कुठल्यामुळे मला संधी मिळेल. काही काही वेळा मला संधी मिळाली नाही असं मी म्हणू शकेन, तर मला ज्या क्षेत्रात संधी मिळाली त्या क्षेत्रात मी पुढे जायचं ठरवलं. पहिली शिक्षण पद्धती म्हणजे तुमच्या बाबतीची आणि आत्ताची त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची शिक्षण पद्धती बदलत चालली, तर तुमचं काय मत आहे? हे नेहमीच असतं, प्रत्येक पिढीला पुढचं शिक्षण हे वेगळ्या तऱ्हेनंच मिळत असतं आणि त्याचा कसा फायदा करून घ्यायचा समाजाने हे सांगायला पाहिजे किंवा तो ठरायला पाहिजे. आताचं शिक्षण खूप वेगळं आहे, तांत्रिक आहे, त्यामुळे साहजिकच हाताने काम करताना अवघड जातं. ज्यावेळी कॅमेरा आला तेव्हा हीच गोष्ट होती, चित्रकार मागे पडले होते आणि कॅमेरा पुढे आला होता. तर ह्या सगळ्याला बरोबर घेऊन ही शिक्षण पद्धती पुढच्या पिढीला पुढे नेलं पाहिजे, त्यांना नवीन नवीन वाटा दाखवल्या पाहिजेत, हे नक्की. आजकाल लोगो बनवायचा असेल, डिझाईन करायचं असेल तर माणूस डायरेक्ट आपल्या नव्या यंत्राकडे वळवतो. तर म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा गुगल गुरु असेल तर त्याच्यावरनं काढायचे आणि थोडीशी कॉपी पेस्ट करून थोडासा बदल करून ते वापरायचे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर आता मी सांगितलं तसं ते होणारच आहे आणि हे पुढे पुढे होत राहणार. त्याच्यासाठी तुम्ही नवीन पिढीला जास्तीत जास्त शिक्षण द्यायला पाहिजे, ह्याचा वापर कसा करायचा हे शिकवायला पाहिजे आणि अर्थातच जुन्या लोकांनी करून ठेवले ते किती महत्वाचं आहे हे शिकवायला पाहिजे. नुसतंच नाही की तुम्हीच चांगले आहात असं नाही, तेही शिकवायला पाहिजे. तर आत्तापर्यंत आपण जे कलेसाठी विषय निवडले ते तुम्ही होऊन निवडले का कुणी तुम्हाला निवडायला सांगितले, प्रेक्षक असेल किंवा गुरुवरी असेल? नाही, ते माझ्याकडे आपोआप येतात. मी मागच्या वेळी पण तसं सांगितलंय की विषय हे आपल्याकडे आपोआप येतात. आपण एखाद्या पिकनिकला जातो, तिथे आपण काहीतरी बघतो किंवा एखादा अनुभव येतो,
किंवा आपण एखादं काहीतरी लिटरेचर वाचतो आणि त्यातून मग हे विषय मध्ये मनात येतात आणि मग ते पुढे नेले जातात. तुमची आजपर्यंतची प्रगती हे आम्हाला ठाऊक आहे, तरी पण आजपर्यंत तुमचा प्रगतीचा प्रवास कसा झाला थोडक्यात जरा सांगू शकाल का? हां, म्हणजे मी आधी शिक्षण माझंच करत होते, कारण मॅट्रिकला मी घेणार होते पण माझा फॉर्म फाडला गेला, मी सांगितलं होतं. आणखीन सॉरी मी पुन्हा सांगितलं तरी हरकत नाही आहे. तर अशा वेळेला मी चित्रकला ही बाजूला ठेवली होती आणि मग मी BA केलं. BA केल्यानंतर लग्न केलं, मुलं झाली, सगळा संसार अर्धा झाल्यानंतर ते सुरळीत सुरू झाल्यानंतर चित्रकला पुन्हा माझ्याकडे आली आणि मग मी त्याच्यात करायला लागले आपणहूनच, की साड्या करून द्या, कशावर तरी पेंटिंग करून द्या, दुसरी पेंटिंग करा किंवा आपणहून शिका. नवीन पुस्तकं विकत घेतली फॉरेनची, ते ट्राय केलं. असं मी माझी प्रगती करत गेली आणि मग इतर जण म्हणालेले मला शिकव. म्हणजे मी आधीच गुरु झाले, मी मोठे मोठे क्लासेस घ्यायला लागले. मी विणकाम, भरतकाम, शिवणकाम पण माझ्या आईकडनं शिकले होते, त्याचे पण मी क्लासेस गेले. त्यामुळे माझे मोठे क्लासेस सुरू होते. घरभर माझ्या मुली असायच्या, शिक्षण घ्यायला यायच्या आणि मी प्रत्येकीला वेगळं वेगळं शिकवायचे. हे महत्वाचं होतं. एकच डिझाईन घेऊन सगळ्यांनी तेच रंगवा असं मी कधी शिकवलं नाही. प्रत्येक मुलीला वेगळ्या तऱ्हेचं कॉम्बिनेशन करायला सांगायची, वेगळ्या तऱ्हेची त्याची टेक्स्चर्स काढायला सांगायची. त्यामुळे ते खूप अट्रॅक्टिव्ह झालं होतं खरं म्हणजे. पण नंतर मला MA करायला मिळालं आर्ट अँड पेंटिंगमध्ये, त्यातली पहिली आले आणि म्हणून मी हा व्यवसाय म्हणून सुरू केला आणि मग माझी प्रगती व्यावसायिक दृष्टीने मी वाढवत गेली. तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघून असं वाटतं की अपमानातून सन्मान कसा मिळवावा हे तुमच्याकडून शिकावं. आणि भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या देशामध्ये कित्येक थोर व्यक्तींची नावं अशी आहेत की ज्यांनी अगोदर अपमान सहन केला आहे, नंतर देश आणि समाजाचा त्यांनी सन्मान घेतलेला आहे. तर ह्या प्रश्नाबरोबर आपण आता पुढे जाऊया. कलाक्षेत्र हे तुम्ही सांभाळताना तुमच्या घराची म्हणजे घर परिवाराची कसरत कशी सांभाळता? ही तारेवरची कसरत आहे, कशी सांभाळता? म्हणूनच सुरुवातीला मी घरात बसूनच क्लासेस घेतले. कारण माझी मुलं शाळेत जायची, शाळेत न्यायची, त्यांना जेवायला द्यायचं, त्यांचं दूध पाणी बघायचं, त्यांनी अभ्यास केला की नाही बघायचं. मग मी नाटक करत हिंडले असते तर माझ्याच्याने हे झालं नसतं. म्हणून मी हे घरातच ठरवलं की ही चित्रकला ही आपली, आणि म्हणून मग घरात मी क्लासेस घ्यायची. तेव्हा बंगला नव्हता, पण तेव्हा एक छोटा फ्लॅट होता. त्या तिन्ही खोल्यांमध्ये भरपूर विद्यार्थिनी बसलेल्या असायच्या. तर असं सांभाळतच मी पुढे गेले. लहानपणी म्हटलं जायचं, आता हा प्रश्न थोडा मुश्किल आहे, लहानपणी असं म्हटलं जायचं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तर मी आता इथे असं म्हणतो की मुलीचे पाय पाळण्यात दिसतात. तर तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे पाळण्यात पाय दिसतात हे खरंच नाहीये. जेव्हा पाय रोवले जातात तेव्हा ते पाय दिसतात. मग ते मुलाचे असो की मुलीचे असो, ते जेव्हा खंबीरपणे रोवून ते पुढे चालायला तयार होतात तेव्हा खरे ते पाय दिसतात आणि तेव्हाच दिसले पाहिजे. तुमच्या परिवारातले खूप सारे ह्या क्षेत्रात आहेत, तुम्ही हे क्षेत्र निवडलं. आता तुम्हाला काय वाटतं की तुमच्या पिढीतलं दुसरं कोण नवीन कलाकार ह्यासाठी तयार होऊ शकेल? नाव सांगू शकाल किंवा त्याला तुम्ही डेव्हलप करताय का, असं कळेल का काय? नाही, कारण मला 2 मुलगे आहेत आणि ते खूप हुशार मुलगे. त्यांनी आपापल्या मोठ्या मोठ्या नवीन तऱ्हेच्या फील्ड्स निवडली आहेत आणि ते फॉरेनला आहेत. आपापलं त्यांनी करिअर केलेलं आहे. पेंटिंग सगळ्यांच्याच हातात आहे, ते आपोआप आलेलं आहे. माझी नात पण पेंटिंग करते, माझी भाची पेंटिंग करते, माझा भाचा चांगला आर्टिस्ट झालाय. तर मी असं कुणाला तरी फोर्स करू शकत नाही की हे माझं कर. आता माझी आलेली सून सुद्धा आता ती 50 वर्षाची झाली, तिचा संसार सेटल झाल्यावर ती पेंटिंगकडे वळली. आता मी काय म्हणायचं, ती पण तिच्या घरातून घेऊन आली असणार उपजत. पण असं फोर्स करून मी सांगू शकत नाही की माझीच कला तू पुढे ने, असं नाही मी सांगू शकत. मी करून ठेवणार, ज्यांना जे करायचे त्यांनी ते करावं. कोणी दुसऱ्यांनी सुद्धा उचललं तरी माझी काही हरकत नाही. माझी ही क्रिएशन आहे, ही क्रिएशन अशीच कोणी पुढे न्यावी आणि करावी. ह्या पेंटिंगसाठी अंगात कोणकोणत्या गुणाची आवश्यकता असते असं तुम्हाला वाटतं? त्याच्यामध्ये एक तर पेशन्स पाहिजे खूप, नक्कीच. की एक चित्र काढायचं असेल तर तुम्हाला खूप पेशन्स पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणजे पहिल्यांदा तर कॉपी करावीच लागते, बघून करायचं, दुसरं समोर जे दिसतंय ते करायचं, दुसऱ्याने केले ते करायचं. आणि पहिली स्टेप झाल्यानंतर तुम्ही तिथे सोडून द्यायचं, गुरुला सोडून द्यायचं आणि मग तुम्ही स्वतःची पावलं निवडायची. सारखं गुरुच्या आधाराने जसं म्युझिकमध्ये चालता येतं तसं नाही होत. म्युझिकमध्ये एक स्वर तुमचा परफेक्ट लागला पाहिजे, म्हणजे लागलाच पाहिजे गुरुसारखा, तसं इथे नाही आहे. इथे तुम्ही तुमचं निवडायचं, तुमचं दृश्य निवडायचं. तुमची दृश्यात्मक जी कलाकृती आहे ती तुम्ही दृश्यात्मकच ठेवायची. ती छानच दिसली पाहिजे असं नाही, पण त्याच्यात पाहणाऱ्याचं मन अडकलं पाहिजे, त्याला त्यातून दुसरी काही कल्पना सुचली पाहिजे.
ते सुंदर वाटलं पाहिजे असंही नाही आहे. काही काही जण सुंदर नाही काढत, पण म्हणून ते वाकडं असेल असं मी नाही म्हणत. पण माझी प्रकृती वेगळी आहे. मला माझा कॅनव्हास सुंदरच वाटला पाहिजे, त्यात आनंद मिळाला पाहिजे. आणि मग त्यात काय आपण वापरायचं, कशी आपण त्याच्यातनं टेक्स्चर्स काढायची, हे सगळं आपण शिकलेलं जे असतं त्याचा उपयोग करून घ्यायचा. आणि मग आपलं कॉम्पोजिशन आपण बनवायचं, आपली ती जागा आपण कंपोज करायची, तर ती दुसऱ्याला भावते. हे अगदीच तुझं व्हॅन गॉग सारखं चित्र झालंय असं कोणी म्हटलं तर मला आवडणार नाही. जीवनामध्ये प्रत्येक कलाकाराच्या कटिंग प्रसंग असतातच. कला क्षेत्र एवढं सोपं नाही आहे. तर तुमच्या पण जीवनात काही कटिंग प्रसंग आलेले आहेत. त्या कटिंग प्रसंगांना तुम्ही तोंड कसं दिलं आणि तुमच्या कला क्षेत्रात किंवा तुमच्या जीवनामध्ये कडूगोड अनुभव काय काय आले थोडक्यात सांगाल? हो, तुम्ही म्हणाल तसं बरोबर आहे. कडूगोड अनुभव सगळ्या नेहमीच असतात. तर एक आठवण मी मागच्या वेळी सांगितली होती की एक अंड मला प्रेझेंट मिळालं होतं, ते फुटलं आणि मग त्यातून मी ह्या कलाकृती, ब्रह्मांड नावाच्या कलाकृती केल्या. आणि त्या करताना मला इतका आनंद झाला, कारण मी त्या विचारात खूप गुरफटले होते. अंड म्हणजे काय, बरं मी अंडी रंगवली तरी पण त्यात समाधान नाही, मांड्याचे आकार रंगवले तरी समाधान नाही. शेवटी मी वाचलं तेव्हा ब्रह्मांडाच्या संकल्पना कळल्या, त्या माझ्या मनात रोवल्या गेल्या. त्यातून मला रंगसंगती दिसली की हायकीपासून लोकीपर्यंत हे जे चित्रकलेचे प्रकार आहेत की लाईट शेड्स आणि डार्क शेड्स, ते संबंध जणू काही ब्रह्मांडाच्याच कथा आल्या की स्वर्ग, पाताळ, अतल वितल, डार्क झालेले असं काहीतरी सुचत जातं. तसं मला जेव्हा माझा हा स्टुडिओ जळून गेला 15 साली, आग लागली चुकून, आणि मी जमवलेली जी पेंटिंग होती माझ्या पहिल्या एक्झिबिशनमध्ये थोडी ते संपूर्ण जळून गेलं. आणि 2 महिन्यातच माझं जहांगीरला एक्झिबिशन होतं. आता मला इतका शॉक बसला की आता मी काय तिथे लावायचं, काही थोडीफार होती. तर मी रात्रंदिवस जागून माझे 2 टेबलं उघडून बसले होते. सगळे कॅनव्हास 2-3 लावून ठेवायचे, ज्याच्यावर जसं येईल तसं करत सुटायचे. आणि मग त्यातून जी निर्मिती झाली त्याच्यातून माझे चांगले असं एक्झिबिशन 50 पेंटिंगचं माझं तिथे लागलं. हा कटिंग प्रसंग येताना किंवा तुमच्या जीवनात आला त्यावेळेस तुम्हाला कोणाचे सहकार्य किंवा कोणाची सहानुभूती घ्यावं असे वाटले का, की तुम्ही मनाची तयारी भक्कम केली? हो, मला सहानुभूती घ्यायची असते हेच माहीत नाही. म्हणजे कित्येक जण म्हणतात तू गव्हर्नमेंटला सांगितलंस का, तू ह्यांना सांगितलंस का, नाही. तर माझ्याकडे आपोआपच मीडियावाली आली मंडळी, त्यांनी माझं ऐकून घेतलं, त्यांनी ते प्रसारित केलं, सगळ्यांना कळलं आणि सगळ्यांनी मला गुड विशेस दिले. त्या गुड विशेस त्यांच्या वेळीवरच माझं काम मी पुढे ठेवलं आणि माझेच मन शोधून काढली. मला खूप तेव्हा सगळ्यांचे फोन येऊन रात्री परक्या, म्हणजे दुसऱ्या देशातलं सुद्धा मला मंडळींची, माझ्या मुलांची, माझ्या भाच्यांची याचे फोन की तू करत राहा, वा मस्त होते असं करत राहिल्यावर मला ती शक्ती मिळाली. आणि त्यातूनच मी फिनिक्स सारखी त्या राखेतून वरती आली. ह्या दुसऱ्या भागामध्ये आपली परिचय आणि आपले व्यक्तिमत्व आम्ही खुलवण्याचा प्रयत्न केला. आता पुढे तिसऱ्या भागामध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. तोपर्यंत तुम्ही तयारीत राहा आणि आम्ही विनंती करतो की अशाच प्रकारे उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने हसतमुख चेहऱ्याने तिसऱ्या भागात सामील व्हाल. धन्यवाद.